व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. उद्धव ठाकरे हे अत्यंत बोगस झालेले आहेत, भंपक आहेत असं सोशल मीडियावर अनेक जण म्हणायला लागलेले आहेत. कारण उद्धव ठाकरे यांनी पलटी मारलेली आहे, भूमिका बदलली. आतापर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना सतत पाण्यात बघत आलेले आहेत, त्यांचा द्वेष करत आलेले आहेत. देवेंद्र फडणवीस हा टरबुजा, कलंक, फडतूस असं त्यांनी संबोधलेलं आहे या अगोदर अनेक भाषणांमध्ये, अनेक पत्रकार परिषदांमध्ये. मात्र आता तेच उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करायला लागले. बघा, मध्यंतरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी उद्धव ठाकरे यांनी आव्हान दिलेलं होतं, एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहील. काय झालं? कोण राहिलं आणि कोण गेलं हे अख्खा महाराष्ट्र बघतोच आहे. 6 खासदार निघून गेलेले आहेत, आमदार निघायच्या तयारीत आहेत, नगरसेवक फुटायच्या तयारीत आहेत. म्हणजे आता यांच्या या गटामध्ये फक्त हे तिघ चौघच उरणार आहेत: सुषमा अंधारे, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे. नाही म्हणायला रश्मी वहिनी सोबत आहेतच. खरं तर त्याच किचन पॉलिटिक्स सगळं त्यांचं चालू असतं. त्याच्यामुळे यांची वाताहत तर 100% आहे. विधानसभा निवडणूक झाली, त्याचा निकाल आला आणि एक तर तू राहशील नाही तर मी राहीन असं म्हणणारे उद्धव ठाकरे पुष्पगुच्छ घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेले. बरं, भेटल्यानंतर असं वाटलं होतं की उपरती झाली, हे थोडे सुधारले की काय असं वाटायला लागलं होतं. मात्र नाही. बीडीडी चाळीच्या चाव्या जेव्हा द्यायच्या होत्या तिथल्या नागरिकांना, तेव्हा लगेच आजोबा तिथं दुडू पळत पळत गेला आणि त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न केला. कोस्टल रोडचं सुद्धा क्रेडिट यांनी घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र लोकांना कळून चुकतो कोण काम करतं आणि कोण काम करत नाही. आता बघा, यांनी एक नवीन बोंब मारायला सुरुवात केलेली आहे. ही कनेक्टिंग लिंक जी आहे, कनेक्टिंग रोड, त्याच्यावर खूपच खड्डे झालेले. प्रत्यक्षात तो जिथे रोड कनेक्ट होतो ना तिथं 2 खड्डे आहेत, बाकी रस्ता क्लीन आहे. आणि हे देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे ना. तरी सुद्धा हे लोक त्यांच्या नावानं बोंब मारत आहेत. तर आधी देवेंद्र फडणवीस यांनी त्या कनेक्टिंग लिंक बद्दल नेमकं काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण बघून घेऊया. म्हणजे या विषयावर थोडंसं आपल्याला बोलता येईल की ह्यांचा हा जो गट आहे हा आता राजकीय गट उरला नसून बचत गटापेक्षाही कमी यांची संख्या झालेली आहे. नितेश राणे यांनी तर टीकाच केलेली आहे ना, उद्धव गटामध्ये सध्या जितके नेते आणि पदाधिकारी आहेत त्याच्यापेक्षा जास्त तर बचत गटामध्ये असतात. अवस्था वाईट करून घेतली यांनी स्वतःचीच. आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करून त्यांची मर्जी संपादन करण्याचा यांचा प्रयत्न चालू आहे. मात्र हा प्रयत्न फसणार आहे. त्याचं कारण असं आहे, देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे की चुकीला माफी नाही आणि गद्दारीला तर अजिबातच नाही. उद्धव ठाकरे इतरांना गद्दार म्हणतात, मात्र 2019ला महाराष्ट्राच्या जनतेच्या मतांशी गद्दारी कोणी केली हे उघड आहे मित्रांनो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आता कितीही रामरक्षा म्हणू द्या, देवेंद्र फडणवीसांचं कितीही कौतुक करूया, काहीही फायदा होणार नाहीये. हे देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे. आता बघूया की हा जो कनेक्टिंग लिंक आहे, कनेक्टिंग रोड, याच्या बाबतीमध्ये ह्या विरोधकांनी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी जी काही बोंब मारलेली आहे ती किती फसवी, बोगस आणि भंपक बोंब मारली आहे की त्या रोडवर, नवीन झालेल्या त्या रोडवर खड्डेच खड्डे. देवेंद्र फडणवीसांनीच याचं स्पष्टीकरण दिलं, ते एकदा ऐकून घेऊ. देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं ऐकण्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे मित्रांनो की दुष्काळग्रस्त भागात अजूनही आपले शेतकरी कुटुंब जे आहेत ते हालाकीच्या परिस्थितीत आहेत. त्यांच्या लेकरांचं शिक्षण, वृद्ध मातापित्यांचे औषध उपचार, गुरांचं चारा पाणी, अनेक समस्या आहेत, अनेक विवंचना आहेत त्यांच्या. म्हणावी तशी पुरेशी मदत त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मित्रांनो. आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय, पण आपली पण यंत्रणा कमी पडायला लागली. सोबतच आपण कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार आणि त्यांच्या हालाकीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांची, त्यांची शुश्रूषा करणाऱ्यांची भोजनाची सोय करतोय. सोबतच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे देखील आपण तितकंच लक्ष देत आहोत. अनेक गरजूंपर्यंत आपण त्यांना हवी ती मदत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. तेव्हा या परिवाराच्या कार्यामध्ये आपण देखील योगदान द्यावं, सहकार्य करावं, पाठिंबा द्यावा ही नम्र विनंती आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर आपलं योगदान दिल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की पाठवा. म्हणजे त्याची आपल्याला पावती पण बनवता येईल आणि आपण केलेलं योगदान
हे नक्की आपण कुठे आणि कसं पोहोचत आहोत हे सुद्धा तुम्हाला कळवण्यात येईल. तेव्हा मन मोठं करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये सहकार्य करा. आता बघूया देवेंद्र फडणवीस यांचा हा जो खोटा नरेटिव्ह आहे कनेक्टिंग लिंक बद्दलचा तो कसा खोडून काढलाय. असं आहे, कनेक्टिंग लिंकवर जिथे कनेक्टर आहे तिथे 2 त्या ठिकाणी खड्डे आहेत, पण पूर्ण कनेक्टिंग लिंकवर खड्डे पडले आहेत वगैरे हे योग्य नाही आहे. मुळामध्ये काही लोकांना याच्यातच आनंद आहे की कुठल्याही गोष्टीला खूप ॲम्प्लिफाय करायचं. आपल्याला कल्पना आहे कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते, कारण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो. त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो. पण हरकत नाही, निंदकाचे घर असावे शेजारी, त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात योग्य काळजी MSRDC घेईल. आणि पुन्हा काहीतरी खोटं बोलायचं, खोटा नेरेटिव्ह पसरवायचा आणि लोकांच्या मनामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल असूया निर्माण होईल असं काहीतरी करत राहायचं सतत. हेच उबाठा गटाचे आतापर्यंतचे धंदे राहिलेले आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे पण अग्रेसर आहेत, आदित्य पण आहे, संजय राऊतांबद्दल बोलायलाच नको, आणि त्यात भरीसभर म्हणजे आता सुषमा अंधारे सुद्धा आहे. देवेंद्र फडणवीस जर पंतप्रधान होणार असतील तर माझा त्यांना पाठिंबा आहे असं कोण म्हणतंय? उद्धव ठाकरे स्वतः म्हणतायत. बघा, आधी याच देवेंद्र फडणवीसांना ते फडतूस गृहमंत्री बोललेले, कलंक बोललेत नागपूरचा, टरबुजा म्हणून हिणवलेलं आहे. त्यांच्या समर्थकांनी तर अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांच्या बायकोवर म्हणजेच अमृता फडणवीस यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर सुद्धा घाणेरडी टीका केलेली आहे सोशल मीडियावर. तरी देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपला संयम सोडला नाही, सुटूच दिला आहे. शिस्तप्रिय माणूस आहे आणि कदाचित हे असे फालतू गोष्टींकडे लक्ष न द्यायचं किंवा द्यायचंच नाही ही यांची पॉलिसी. पण ह्यांची पॉलिसी काय तर खोटं बोलत राहायचं सतत आणि हे असले काहीतरी मुद्दे उकरून काढायचे आणि लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करायचा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारताचा पंतप्रधान कोण यावर राज ठाकरे यांनी नुकतंच भाष्य केलं होतं की हे 6 खासदार तिकडे शिंदे सेनेत गेले, ही अमित शहा यांची 2029ची तजवीज आहे. म्हणजे राज ठाकरे यांना कॉन्फिडन्स आहे की 2029ला सुद्धा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचंच सरकार असणार आहे आणि त्या सरकारचे प्रधानमंत्री हे अमित शहा असणार आहेत, असं सुतोवाच राज ठाकरे यांनी नुकतंच केलं होतं गेल्या आठवड्यामध्ये. आणि आता उद्धव ठाकरे म्हणायला लागलेले आहेत की देवेंद्र फडणवीस हे जर पंतप्रधान होणार असतील तर माझा त्यांना पाठिंबाच आहे, किंबहुना माझी तशी इच्छा आहे. बघा, एकीकडे यांना स्वतःला प्रधानमंत्री व्हायचं होतं, पंतप्रधान व्हायचं होतं. शरद पवार हे शर्यतीतून मागे पडले होते. त्यानंतर संजय राऊत यांनी टुंगणं लावलं होतं की उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम असे नेते आहेत आणि त्यांनी आता देशाचा कारभार सांभाळायला काहीच हरकत नाही, म्हणजेच पंतप्रधान बनायला काहीच हरकत नाही. तेच उद्धव ठाकरे आज म्हणतायत की देवेंद्रजी पंतप्रधान बनावेत. खरं तर अनेक जणांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की नरेंद्र मोदी यांच्यानंतर पंतप्रधान पद कोण भूषवणार. अमित शहा आहे, योगी आदित्यनाथ आहे, देवेंद्र फडणवीस पण आहे, म्हणजे हे तिघं चौघं चांगल्या रेसमध्ये आहे. पण सुवेंदू अधिकारी पण आहेत. असे अनेक चांगले नेते आहेत ना यांच्याकडे जे त्या पदापर्यंत पोहोचू शकतात. देवेंद्र फडणवीस यांनी अगोदरच स्पष्ट केलेलं आहे की मी महाराष्ट्रातच राहणार आहे, मला राज्याची सेवा करायची आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीमध्ये जे आडाखे तडाखे लावले जातात ते त्यांनी तेव्हाच खोडून काढलेले आहेत की नाही, मी जाणार नाही. मात्र आता उद्धव ठाकरे हे अचानकच पलटी मारत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करायला लागलेले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान बनावं अशी इच्छा व्यक्त करायला लागलेली आहे. म्हणजे बघा, हेच यांच्या भूमिकेवर कधीच ठाम नसतात. कधी कधी मनाला प्रश्न पडतो, यांना झटके येतात की काय? मध्येच हे विचित्र वागायला लागतात, मध्येच गोड वागायला लागतात. ह्यांनाच कळत नाही की नेमका आपला प्रवास कसा सुरू आहे. कदाचित आता असं झालेलं आहे की उरलेले आमदार फुटून आहेत म्हणून आता लाडीगोडी लावणं चालू आहे का, अशी शंका मनामध्ये निर्माण व्हायला जागा आहे. माझ्या मनामध्ये तरी ही शंका आलेली आहे की आता परत आणखी पडझड होऊ नये, आमदार आणि नगरसेवक फुटून जाऊ नयेत
यामुळे मर्जी सांभाळायची म्हणून हे कौतुक चालू आहे, अशीच शंका माझ्या मनामध्ये आली. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये या बाबतीमध्ये काय प्रश्न निर्माण झालाय किंवा काय शंका आलेली आहे तुम्ही कमेंटमध्ये निश्चितपणे व्यक्त करू शकता. मात्र उद्धव ठाकरे यांचा काहीही भरोसा नाहीये. ते सकाळी काय बोलतील, दुपारी काय बोलतील, संध्याकाळी काय बोलतील, काहीच सांगता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे बेभरोशाचे आहेत, यांची क्रेडिबिलिटी काहीच नाहीये. खरं तर ह्या उवाठा गटाचीच आता काही क्रेडिबिलिटी उरलेली नाहीये. आदित्य ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं मध्ये की हे जे 6 खासदार निघून गेले त्यांच्या रक्तात कधीच शिवसेना नव्हती. अरे इतकी वर्ष ज्यांनी सेनेमध्ये काढलेली आयुष्याची 20-25 वर्ष उमेदीची वर्ष दिलेली आहेत पक्षासाठी, त्यांच्या रक्तात शिवसेना नाही. मग आता इथून पुढे आदित्य ठाकरे यांनी काय करायला पाहिजे, हे जे उरले सोडलेत ना, यांची ब्लड टेस्ट कर म्हणावं आधी. यांच्या रक्तात तरी आहे का शिवसेना आहे की शुगर आहे ते एकदा चेक करून घ्यावं. संजय राऊतांच्या रक्तात तर शुगर आहे 100%, कारण ते 100 दिवस जेव्हा तुरुंगात होते तेव्हा तीच रडारड चालू होती त्यांची की मला डायबिटीस आहे, मधुमेह आहे, बेल द्या बेल द्या. बेल नाही दिली त्यांना, औषधं पुरवले. यांच्याच रक्तात शिवसेना नाहीये, यांच्याच रक्तात शुगर आहे. तेव्हा आदित्य ठाकरेंना हा सल्ला आहे की आदित्य ठाकरे तुम्ही जे उरलेत ना आता त्यांची रक्त तपासणी करा. आणि फक्त रक्त तपासणी करू नका तर त्यांची लघवीची पण तपासणी करा आणि सगळ्याच तपासण्या, लिव्हर, किडनी सगळं चेक करून घ्यायचं, म्हणजे तुमची खात्री पटेल. कारण हे जे रडगाणं आहे लोक सोडून गेल्यानंतरचं तुमचं, यांच्या रक्तातच शिवसेना नाही, असं नाही तसं नाही, ते परत परत तुम्ही म्हणणार नाही, लोक बोर होतात ते ऐकून. तेव्हा आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी हे उरल्या सोडले जे आहेत यांची किडनी, लिव्हर, शुगर सगळी चेक करावी आता. तेव्हा मित्रांनो, हा सल्ला योग्य आहे का या बाबतीत तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये निश्चितपणे कळवा. मित्रांनो, तुमच्या कमेंट्सचा आदरच आहे. जाता जाता एक छोटीशी विनंती आहे. बघा, दुष्काळग्रस्त भागामध्ये अजूनही हालाकीची परिस्थिती आहे. आपला शेतकरी राजा खूप विवंचनेमध्ये आहे, त्याच्या कुटुंबालाही त्रास होतोय, अडचणी खूप आहेत. पाऊस बेभरोशाचा आहे. मित्रांनो, शेती हा व्यवसायच असा आहे की जोपर्यंत तुम्ही पिकवलेला माल बाजारात विकला जात नाही, 4 पैसे हातात येत नाही ना, तोपर्यंत काहीच भरोसा नाही. तेव्हा त्या शेतकऱ्यांपर्यंत आपल्याला मदत पोहोचवायची, त्याच्या लेकरांपर्यंत मदत पोहोचवायची. सोबतच आपले कॅन्सरग्रस्त रुग्ण जे आहेत छत्रपती संभाजीनगर येथील, त्यांचे औषधोपचार आणि हालाकीच्या परिस्थितीत असलेले त्यांचे जे नातेवाईक त्यांच्यापर्यंत सुद्धा आपल्याला मदत पोहोचवायची, त्यांच्या जेवणा खाण्याची सोय करायची. तर या परिवाराच्या कार्यामध्ये आपलं सहकार्य आणि पाठिंबा नितांत गरजेचा आहे, आवश्यक आहे. तेव्हा आपणही योगदान द्या. योगदान दिल्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट आपल्या प्रपंच परिवाराच्या व्हॉट्सअपवर नक्की ठेवा. जीपे, फोनपे क्रमांक तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसतच असतील. तेव्हा मोठ्या मानाने सहकार्य निश्चित करा. मित्रांनो, हे आपलेच बांधव आहे ज्यांना आज आधाराची गरज आहे आणि धीर देण्याची देखील गरज आहे. तेव्हा सहकार्य करा ही विनंती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.